करावा। माननीय श्री नंदकुमार सागर सर यांनाही विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावे। टाळ्यांचा कडकडाट थांबता कामा नये। आगतम स्वागतम शुभ स्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम। न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे ही शाळा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही आपली संस्था व झुंजार शिलेदार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आपण देशासाठी काय करू शकतो या माहितीपटाच्या उद्घाटन समारंभामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, कृपया आपण सरस्वती पूजन करावे। त्याचवेळी या ठिकाणी ईशस्तवन सादर होत आहे। ईशस्तवन सादर करत आहेत बोरकर मॅडम। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत गीताच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करीत आहेत आपल्या शाळेच्या गीत मंचातील विद्यार्थी। मार्गदर्शन केलेले आहे अनिकेत तिजारे सरांनी।
डॉक्टर माइक अतिशय उत्तम पद्धतीने लहान मुलांनी केलेल्या स्वागतानंतर आपण आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. आपल्या शाळेचे संस्थापक आणि भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी घोषणा दिली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. विद्यार्थी मित्रांनो, हेच स्वराज्य आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळवले स्वातंत्र्याच्या रूपात. पण याच स्वराज्याला सुराज्य करण्याचे प्रयत्न त्याच दिवशी सुरू झाले आणि हे प्रयत्न सुरू केले ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1 ऑगस्ट 1920. त्याच दिवशी जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे यांनी. आणि 15 ऑगस्ट 1947 याच दिवशी त्यांनी मुंबईमध्ये कामगारांचा मोर्चा काढला आणि त्यावेळी घोषणा दिली होती, जनता अभी भूकी है, देश की आजादी बाकी है. म्हणजे स्वराज्याला सुराज्य करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला होता. आणि या सुराज्य करण्याच्या प्रयत्नामध्ये आज आपण पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकत आहोत. या ठिकाणी ज्या माहितीपटाचं उद्घाटन होणार आहे, हा माहितीपट संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पोहोचणार आहे. त्याची सुरुवात आपल्या शाळेमध्ये होणार आहे. तेव्हा हा कार्यक्रम हा फक्त शाळेचा कार्यक्रम नसून, हा संस्थेचा कार्यक्रम नसून, संपूर्ण महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे. स्वराज्याला सुराज्य घडवण्याचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री नाईक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि माझ्या समोर जे बसलेले आहेत त्यांचं, आज या मंचावर उपस्थित नामवंत जे लोक आहेत त्यांचा मी पहिल्यांदा थोडक्यात उल्लेख करतो. आज आपल्या या कार्यक्रमासाठी नामवंत स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक चळवळीचे ज्येष्ठ नेते व ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते आज या माहितीपटाचं उद्घाटन होणार आहे असे ऋषितुल्य डॉक्टर बाबा आढाव साहेब, जे की अजून उपस्थित राहू शकले नाहीत कारण ट्रॅफिकच्या अडचणीमुळे ते इथे आलेले नाहीत. याशिवाय मंचावरती स्थानापन्न झालेले नंदकुमार सागर, सचिव महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळ, त्याचप्रमाणे श्री मिलिंद कांबळे सर, काउन्सिल मेंबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, श्री अमित कुलकर्णी सर, शाला समिती अध्यक्ष, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, सौ सुनीताराव, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, त्याचप्रमाणे श्री अनिकेत यादव, ज्यांनी आज ही जी माहितीपट जो तयार केलेला आहे, या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट आपल्या संस्थेचे आदरणीय संस्थापक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. आत्ताच आपल्या पाटील सरांनी हे सांगितलं. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंतीसुद्धा आहे. अशा या ऐतिहासिक दिवशी झुंजार शिलेदार सेवा संस्था व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण देशासाठी काय करू शकतो या माहितीपटाच्या उद्घाटन समारंभासाठी आज आपण या ठिकाणी सभागृहात जमलो आहोत. तर आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की आज इथे आपण एकत्र येण्यामागचं प्रयोजन काय आहे. तर आपल्याला माहितीपटाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, आपल्या देशाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेक वीरांनी, क्रांतिकारकांनी व नेत्यांनी आपले आयुष्य वेचले. प्रसंगी प्राणाची आहुतीसुद्धा त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. त्यांच्या या बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची अनुभूती प्रत्येकजण घेत आहोत. पण आजची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा देशाच्या प्रत्येक नागरिकाने देशासाठी कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे असं आपल्याला वाटतं, दिसतंय, अशी परिस्थिती आहे.
सध्या आपल्या देशापुढे अनेक समस्या आहेत. पूर, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, लोकसंख्या वाढ, आर्थिक विषमता तसेच सामाजिक समस्यासुद्धा आपल्या देशापुढे खूप निर्माण झालेल्या आहेत. या सर्व समस्यांनी आपला देश ग्रासलेला आहे. हे सर्व आपण पाहतो, अनुभवतो सुद्धा आहोत. मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येक जणांना या समस्येवरती काहीतरी करावं अशी मनात नक्की इच्छा असणार आहे. ती सोडवण्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं अशी प्रत्येकाशी अशी इच्छा असणार आहे. अगदी खारीचा का असेना पण त्याच्यात थोडासा वाटा आपण उचलावं असं प्रत्येक मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांना वाटतं. मग साहजिक मनात प्रश्न असा उभा राहतो की या समस्या सोडवण्यासाठी, आपल्या देशाला मदत करण्यासाठी मी यासाठी काय करू शकतो. याचे उत्तर जो आज शोधत आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच आपल्याला मार्गदर्शनपर आज माहितीपट दाखवला जाणार आहे, ज्याचं उद्घाटन आत्ता आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचं टायटल आहे जे टायटल आहे ते आहे आपण देशासाठी काय करू शकतो. याचे दिग्दर्शन केले आहे श्री अनिकेत यादव सर. तर अनिकेत यादव सर या ठिकाणी तेही उपस्थित आहेत मंचावरती. हा चित्रपट किंवा हा माहितीपट आपण पाहिल्यानंतर आपल्या मनातील सर्व शंका दूर होतील की आपण या देशासाठी काय करू शकतो. आज या माहितीपटाचे उद्घाटन लोकमान्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत व शाळेत होत आहे. हा खरोखरच एक दुग्ध शर्करा योग आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने आयोजकांना शुभेच्छा देत माझ्या प्रस्तावनेचा समारोप करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, जे पाहुणे, जे मान्यवर आता या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूयात. सर्वप्रथम आपल्या शाळेचे शाला समिती अध्यक्ष माननीय श्री अमित कुलकर्णी सर यांना मी अशी विनंती करतो, कृपया आपण माननीय श्री नंदकुमार सागर सर यांचे स्वागत करावे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे सचिव म्हणून कार्य करणारे माननीय श्री नंदकुमार सागर सर. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर आपल्याच संस्थेचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काउन्सिल मेंबर श्री कांबळे सर. चालेल, धन्यवाद सर. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावे. श्रोते हो, जो माहितीपट तुम्ही सर्वजण आता पाहणार आहात, तो माहितीपट त्याचे संकल्पक, निर्माता आणि दिग्दर्शक माननीय श्री अनिकेत यादव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु त्यांना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना त्यांच्या कार्याची पावती म्हणजे त्यांचा सत्कार मिळणं आवश्यक आहे. तर मी विनंती करतो, श्री ऋषिकेश कायत, कुमार ऋतुजा नराल, श्री प्रसाद भारदे, श्री शुभम हुडे, श्री प्रशांत शिंदे व श्री सुमित वाघमारे यांनी कृपया व्यासपीठावर यावे. आणि यांच्यासोबत या चित्रपटाच्या, या माहितीपटाच्या निर्मितीमध्ये प्राध्यापक सचिन वाघमारे, सतीश वाघमारे, प्राचार्य पुना नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांचाही या ठिकाणी आपण सत्कार करणार आहे की ज्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावे. सर्वांनी आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करावा. आपले शाला समिती अध्यक्ष माननीय श्री अमित कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की आपण व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काउन्सिल मेंबर माननीय श्री कांबळे सर, मिलिंद कांबळे सर यांनी सतीश वाघमारे सर यांचा सत्कार करावा. शाल, पुस्तक आणि पुष्प देऊन सरांचे स्वागत केले जात आहे.
व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठासमोर बसून घ्यावे. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर साधारणपणे ते पुस्तक वाचायला वाचकांना मिळत असतं. एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपण तो थिएटरमध्ये जाऊन पाहत असतो. पण या ठिकाणी आज अशी संधी तुम्हा सर्वांना आहे, उद्घाटन होण्यापूर्वी जेव्हा स्पेशल सेलिब्रिटीज बोलवले जातात त्यांना फक्त उद्घाटनाच्या आधी एखादा चित्रपट किंवा एखादा पुस्तक या गोष्टी पाहण्याची किंवा वाचण्याची संधी मिळते, तेव्हा अशी तुम्हा सर्वांना संधी मिळत आहे. आपण सर्वांनी आता हा चित्रपट पाहणार आहे. चित्रपटाचे शीर्षक आहे, आपण देशासाठी काय करू शकतो. आपण देशासाठी काय करू शकतो. आपण देशासाठी काय करू शकतो. रोज सकाळी शाळेत आपण एक प्रतिज्ञा म्हणतो, आठवतंय? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही फक्त वाक्य नाही, तर हे आपल्या देशासोबतचं आपलं नातं आहे, एक वचन आहे. पण या प्रतिज्ञेचा खरा अर्थ काय? तो फक्त ओठांवर नसून आपल्या मनात, आपल्या कृतीत कसा उतरवायचा. चला, आज आपण आपल्या इतिहासातून ही देशभक्ती कशी शिकायची आणि आज ती कशी जगायची ते समजून घेऊया. मित्रांनो, जरा डोळे मिटून कल्पना करा. स्वातंत्र्य, किती सुंदर शब्द आहे ना हा. पण हे स्वातंत्र्य आपल्याला असंच सहज मिळालेलं नाही. आपल्या पूर्वजांनी, आपल्या असंख्य वीरांनी खूप मोठा त्याग केला, रक्त सांडलं, तेव्हा आपल्याला हा मोकळा श्वास घेता आला. एकेकाळी आपण गुलाम होतो. आपल्याच देशात परकीय लोक राज्य करत होते. त्यांना आपला देश फक्त लुटायचा होता. ते आपल्यावर अत्याचार करत होते. आपलं म्हणणं देखील मांडता येत नव्हतं. किती अन्याय होता तो. स्वातंत्र्याचा संघर्ष, बलिदानातून मिळालेला अनमोल ठेवा. या जुलमी इंग्रजांचा सर्वप्रथम सामना झाला तो आपल्या आदिवासी वनवासी बांधवांशी. कित्तूरच्या राणी चन्नम्मा, राजे उमाजी नाईक यांसारख्या वीरांनी इंग्रजांविरुद्ध पहिला आवाज उठवला. पुढे या पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याची पहिली मोठी ठिणगी पडली ती 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातून. इंग्रजांनी सैनिकांना नवीन बंदुका दिल्या होत्या, ज्यांच्या काडतुसांवर गायींची आणि डुकरांची चरबी होती. ती तोंड लावून तोडावी लागायची, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. याच अन्यायाविरुद्ध बंगाल प्रांतातील बराकपूर येथे असणाऱ्या ब्रिटिश सैन्यातील भारतीय शिपायांनी सर्वात आधी आवाज उठवला. त्यामधील मंगल पांडे यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि मारो फिरंगी को अशी गर्जना करत बंडाचा झेंडा उभारला. त्यांच्या या धाडसामुळे स्वातंत्र्याचा महासंग्रामाचा वणवा भारतभर पसरला. 1857च्या या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी दाखवलेलं शौर्य तर आजही आपल्याला प्रेरणा देतं. इंग्रजांनी झाशी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मैं अपनी झांसी नहीं दूंगी ही त्यांची गर्जना आजही आपल्या कानात घुमते. त्या आपल्या लहानग्या मुलाला पाठीशी बांधून घोड्यावर स्वार होऊन रणांगणात त्या शत्रूंशी लढल्या. त्यांचे शौर्य, त्यांचा पराक्रम हेच सांगतो की आपल्या देशासाठी लढताना स्त्री पुरुष कोणीही कमी नसतात. बहादूर शाह जफर, वीर कुंवर सिंह, रंगो बापूजी कुप्ते, अजीमुल्ला खान, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांच्यासारख्या अनेक वीरांनी या संग्रामात मोलाचे योगदान दिले.
इंग्रजांचा जुलूम दिवसेंदिवस वाढत होता आणि या जुलमाची परिसीमा गाठली जालियनवाला बाग हत्याकांडात. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या सणाला अमृतसर येथील जालियनवाला बागेत हजारो निष्पाप लोक एकत्र जमले होते. जनरल डायर या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याने कोणताही इशारा न देता बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले आणि जमावावर अंधाधुंद गोळीबार करण्याचे आदेश दिले. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध कोणालाही त्याने सोडले नाही. हजारो लोक यामध्ये हुतात्मा झाले. या भयानक घटनेने संपूर्ण भारताला हादरवून टाकले आणि स्वातंत्र्य मिळवण्याची जिद्द ही अधिक तीव्र झाली. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी काही युवकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. काही विद्यार्थ्यांचा आवाज येतोय. पूर्ण शांतता हवी आहे. देशासाठी रक्त सांडलेल्या वीरांची माहिती आपण पाहतोय. रक्त उसळ भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी देशाला जाग करण्यासाठी सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकला. बहिऱ्या सरकारला ऐकू येण्यासाठी आवाज मोठा असावा लागतो, हे त्यांचे उद्गार होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी 23 मार्च 1931 रोजी अत्यंत क्रूरपणे फासावर लटकवलं. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद ही त्यांची गर्जना आजही तरुणांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवते. चंद्रशेखर आझाद हे अनेक क्रांतिकारकांचे आदर्श. दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है हम, आजाद ही रहेंगे हे त्यांचं वचन त्यांनी अखेरपर्यंत निभावलं. अलाहाबादमधील आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांनी त्यांना जेव्हा घेरलं तेव्हा शेवटची गोळी शिल्लक असताना त्यांनी ती स्वतःला मारून घेतली, पण इंग्रजांच्या हाती जिवंत सापडले नाहीत. त्यांचे शौर्य आजही आपल्याला थक्क करते. भारताच्या बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक वीरांपैकी एक महान व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांनी ब्रिटिश सैन्यात असणाऱ्या भारतीय जवानांना देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सहभागी करून घेतले आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशी सिंहगर्जना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने इंग्रजांविरुद्ध जोरदार संघर्ष केला. जगभर अन्यायाचा प्रतिकार हिंसक पद्धतीने केला जात असताना महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देखील लढा देता येऊ शकतो हे अनेक आंदोलनांमधून दाखवून दिले. अहिंसा परमो धर्म या तत्वावर आधारित त्यांनी असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या व अशा अनेक अभिनव मार्गांनी इंग्रजांची भारतभर पसरलेली मुळे हादरवून टाकली. लाखो सामान्य पुरुष, स्त्रिया, लहान थोर, श्रीमंत, गरीब सर्वच जण त्यांच्या एका हाकेवर स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरले. महात्मा गांधींच्या या मार्गाने ब्रिटिश राजवटी विरुद्ध भारतीय जनतेला एकत्र करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि शेवटी भारताला वैभवाच्या शिखराकडे नेले. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance. It is fitting that at this solemn moment, we take the pledge of dedication to the service of India and her people, and to the still larger cause of humanity. चापेकर बंधू, बिरसा मुंडा, खुदिराम बोस, मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे, वांचीनाथन अय्यर, सुशील कुमार सेन, मास्टर अमीरचंद, बसंत कुमार विश्वास, जतींद्रनाथ मुखर्जी, करतार सिंग सराबा, अल्लूरी सीताराम राजू,
पंडित राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, जतींद्रनाथ दास, विनय कृष्ण बोस, महावीर सिंग, मास्टर सूर्य सेन, सरदार उधम सिंग, रास बिहारी बोस, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील, भाई कोतवाल या व अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात कष्ट सोसले, अमानुष यातना सहन केल्या. या प्रत्येकाचे जीवन म्हणजे असीम त्यागाची आणि प्रखर देशभक्तीची ज्वलंत उदाहरणे आहेत. हे सारे वीर, त्यांची बलिदान, त्यांचे कष्ट यातूनच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. आझादी खूप मोलाची आहे, कारण ती या अनमोल बलिदानातून मिळाली आहे. प्रतिज्ञेचा खरा अर्थ फक्त झेंडा फडकवणं नव्हे, जगण्याची कला. आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करतो, देशभक्तीपर गाणी गातो, झेंड्यासोबत फोटो काढतो. पण मित्रांनो, देशप्रेम फक्त या 2 दिवसांसाठी नसतं. ते आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या प्रत्येक क्षणात जगावं लागतं. जर आपण आपल्याच देशात असणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकत असू, सार्वजनिक जागेवर थुंकत असू, सार्वजनिक साधन संपत्तीचे नुकसान करत असू, तर आपण आपल्या देशावर खरंच प्रेम करतोय का? नाही मित्रांनो, हे देशप्रेम नाही. देशप्रेम म्हणजे आपल्या देशाला आपल्या कुटुंबासारखं मानणं, त्याची काळजी घेणं. नुसतं भारत माता की जय अशी घोषणा देऊन चालणार नाही, तर भारत माता या शब्दाचा अर्थ नीट समजावून घेऊन भारतातील सर्व जाती धर्माचे लोक, प्राणी, पक्षी, फुलं, डोंगर, नदी, नाले या सर्वांवर प्रेम करायला हवं. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कृतीतून घडेल नवा भारत. आपण प्रतिज्ञेत म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत. याचा अर्थ कोणताही भारतीय असो, तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा असो, तो कोणत्याही राज्याचा असो, तो आपला भाऊ किंवा बहीण आहे. आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांना मदत करायची आहे आणि त्यांच्याशी प्रेमानं वागायचं आहे. मग खरं देशप्रेम काय, ते कसं जगायचं? शिस्तबद्ध नागरिकपणा, शाळेत, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळा, वाहतुकीचे नियम पाळा. यामुळे आपल्या देशात सुव्यवस्था येईल. स्वच्छतेचा संकल्प करा. आपलं घर, आपली शाळा, आपलं शहर, आपला परिसर स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छ देश म्हणजेच निरोगी आणि आनंदी देश. देशाच्या संपत्तीची काळजी घ्या. आपली बस, आपली ट्रेन, आपले दवाखाने, ऐतिहासिक वास्तू, किल्ले हे सारं आपल्या देशाची अमूल्य संपत्ती आहे. ती आपली आहे आणि तिची काळजी घेणं, तिला जपणं हेच खरं देशप्रेम. पर्यावरणाचं रक्षण करा. झाडं लावा, पाणी वाचवा, वीज वाचवा. पर्यावरणाची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सामाजिक सलोखा राखा. आपल्या मित्रमैत्रिणींशी, शेजाऱ्यांशी, शिक्षकांशी सगळ्यांशी प्रेमाने वागा. एकजुटीनं राहणं हेच आपल्या देशाचं सामर्थ्य आहे. ज्ञानाची मशाल पेटवा. मन लावून शिका, अभ्यास करा, नवीन गोष्टी शोधा, कारण तुम्हीच या भारताचं भविष्य आहात. तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी या देशाला पुढे घेऊन जाईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं प्रत्येक चांगलं काम, प्रत्येक योग्य विचार, प्रत्येक जबाबदार कृती हेच खरं देशप्रेम आहे. चला, आजपासून आपण सगळे एक नवा संकल्प करूया. केवळ झेंडा फडकावून नाही, तर आपल्या रोजच्या चांगल्या कृतीतून आपल्या भारत देशाला जगात सर्वात महान बनवूया. जय हिंद, जय भारत.
विद्यार्थी मित्रांनो, एका अतिशय उत्तम अशा पद्धतीच्या या माहितीपटाचा हा माहितीपट आपण पाहिला. पण या माहितीपटाकडे पाहत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती, आणि ती ही की यामध्ये तुम्हा सर्वांच्या आधीची विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. तुम्हा सर्वांच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ज्यांचं नाव आहे ते विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या शाळेची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी टिळक युगाचा आरंभ केला 1920 साली. त्यांच्या निधनानंतर म्हणजे आजपासून बरोबर 105 वर्षांपूर्वी टिळक युगाचा अंत झाला आणि त्यानंतर गांधी युगाची सुरुवात झाली. पण मला अभिमानाने सांगायला आवडेल की या गांधी युगाच्या काळामध्ये महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु असणारे गोपाळकृष्ण गोखले हे आपल्याच शाळेमध्ये शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. सत्याग्रहाचा मार्ग म्हटलं तर एका बाजूला आपली अशी मोठी मांदी आहे, आणि क्रांतीवीरांचं जर पाहायचं झालं तर आता आपण जी सारी नावं पाहिली त्यामध्ये असणारे शिवराम हरी राजगुरू जे भगतसिंहासोबत फासावर गेलेले आहेत ते आपल्या शाळेचे विद्यार्थी होते. अशा पद्धतीने या देशाला स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्या शाळेने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे, मोठ्या प्रमाणात स्वतःचं योगदान दिलेलं आहे. आणि ज्यावेळी 15 ऑगस्ट 1947 रोजी हा देश स्वतंत्र झाला त्या दिवशी दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू तिरंगा फडकावत होते. त्याच दिवशी मुंबई प्रांताकडून बाळासाहेब खेर अर्थात बाळ गंगाधर खेर हे आपल्या शाळेचे विद्यार्थी मुंबई प्रांताचे पंतप्रधान किंवा त्यावेळी स्वतंत्र प्रांत तयार झाल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून तिरंगा फडकावत होते. आपल्या पुण्यामध्ये कलेक्टर कचेरीवर त्यावेळी दिवशी ज्यांनी तिरंगा फडकावला तेही आपल्या शाळेचे विद्यार्थी होते. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी संध्याकाळच्या वेळी शनिवार वाड्यावरती जेव्हा सभा झाली त्या सभेमध्ये सेनापती बापट या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ते भाषण केलेलं होतं. त्यांचं भाषण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आलं. त्या कार्यक्रमाचा समारोप ज्यांनी केला ते समाजवादी नेतृत्व नानासाहेब गोरे हेही आपल्या शाळेचे विद्यार्थी होते. आणि त्याच सोबत समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेले आणि आज नियोजितपणे ज्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला उद्घाटक म्हणून दिसत आहेत बाबा आढाव, डॉक्टर बाबा आढाव, पण ते आता इथे येऊ शकलेले नाहीयेत कारण काही ट्रॅफिकचा वगैरे अडचण आहे. पण ते जेव्हा राष्ट्रसेवा दलामध्ये होते वय वर्ष 12 असताना 1942च्या लढ्यामध्ये ते सहभागी झाले. ते ज्यांच्या नेतृत्वाखाली लढत होते ते SM जोशी हे सुद्धा आपल्या शाळेचे विद्यार्थी होते. तेव्हा आपल्या शाळेने या देशाला स्वराज्य घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहयोग केलेला आहे. पण ते सुराज्य कसं घडवायचं या संदर्भातील अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आत्ताच या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणारे आपल्या कार्यक्रमातील उद्घाटक माननीय डॉक्टर बाबा आढाव, वय वर्ष 95, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केलेला आहे, त्यांचं आगमन इथे होत आहे. तुम्हा सर्वांसाठी जीवनामध्ये ज्या व्यक्तीला आम्ही याची देहा याची डोळा पाहिलेला आहे असं अभिमानाने आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत सांगता येईल अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. समजा सर इथं बसणार असतील जोरदार टाळ्यांचा कडकडाट. ...1930 सालापासून 2025 पर्यंत सलग 95 वर्षे या देशासाठी रक्त सांडण्यात आणि रक्त आटवण्याचं कार्य केलेले उद्घाटक माननीय श्री बाबा आढाव सर या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या शाळेचे शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री अमित कुलकर्णी सर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काउन्सिल मेंबर माननीय श्री कांबळे सर, आपल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय राव मॅडम, तसेच या चित्रपटाचे संकल्पक निर्माता दिग्दर्शक माननीय श्री अनिकेत यादव, या सर्वांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावे.
आणि आजच्या आपल्या या उद्घाटक बाबा आढाव सर यांचे स्वागत करावे, त्यांचा सत्कार करावा. विद्यार्थी मित्रांनो, 1942च्या करेंगे या मरेंगे या चळवळीमध्ये सहभाग असलेले, आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 1960च्या लढ्यामध्ये उतरलेले, आणीबाणीच्या काळामध्ये 1975 मध्ये 19 महिने तुरुंगवास भोगलेले आणि पोर्तुगीजांना गोव्यामधून हद्दपार करण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभागी झालेले माननीय डॉक्टर बाबा आढाव. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर आपल्या माहितीपटाचे संकल्पक माननीय श्री अनिकेत यादव यांना अशी विनंती करतो, कृपया आपण माहितीपटाविषयी आपले मनोगत व्यक्त करावे. कशी वाटली फिल्म? तुम्ही सगळे गोंधळ करत होता, आम्हाला किती आवाज येत होता? त्याच्यापेक्षा जास्त आवाज येत होता सर, नाही का? नाही, फार गोंधळ करत होता. पण आम्ही क्रांतिकारकांच्या फोटोंचं माहितीचं प्रदर्शन भरवतो सगळ्या शाळांमध्ये. पण आमच्या असं लक्षात आलं की प्रदर्शन पाहायला किती जण येणार, आम्ही देखील किती ठिकाणी जाणार. त्यामुळं हे माध्यम निवडलं की एक फिल्म बनवली आणि ती फिल्म सगळ्या शाळांमध्ये सगळ्यांनी पाहावी आणि त्याच्यावरती आधारित एक प्रश्नमंजुषा केली आपण. ती प्रश्नमंजुषेद्वारे आपल्याला ही फिल्म तुम्हाला कशी वाटली किंवा त्याबद्दलची काही माहिती तुम्हाला त्यामध्ये दिली जाईल. खरं 2:30 वाजता आज शाळा सोडायची होती, कारण बाहेर खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि मुलांना देखील खूप लवकर जायचं, त्यामुळे खरं 2 ते 2:30 तासाच आपल्याला टायमिंग मिळाला, त्यामुळे खूप घाई झाली. बाबांना देखील फार ओढाताण करायला लागली. पण सगळ्यांनी डोळे भरून बाबांना पाहून घ्या. त्याचं कारण असं की आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, तर त्यावेळी आम्हाला असं वाटलं की भारत पारतंत्र्यात होता म्हणजे काय होतं, ब्रिटिश होते म्हणजे काय होते. एकदा जी.डी. बापू लाड आहेत, सांगलीचे फार मोठे क्रांतीवीर होते, तर त्यांच्या आईने विचारलं की अरे बापू, भारत स्वतंत्र झाला मान्य आहे, ब्रिटिश गेले, आपलं आता सरकार आलं मान्य आहे, पण अरे ब्रिटिश आहेत कोण? हा गोरा माणूस आहे कोण? दिसतोय कुठं? तो दिसतच नाहीये. सगळे जे काही येत आहेत साहेबाची माणसं म्हणून ती सगळी काळी मेंढरीच येतात, आपलीच लोक येत आहेत. आहे कुठं गोरा? तर आपलीच लोक आपल्यावरती राज्य करत होते. पण मी माझ्या लहानपणी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त काही स्वातंत्र्य सैनिकांना शाळेमध्ये आणण्यात आलं आणि त्यावेळेस मला ती जाणीव झाली की अरे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे फार मोठं काम. म्हणजे छडी खाणं आपल्याला किती कसं वाटतं, छडी खाणं, पण यांनी लाठ्या खाल्ल्या आहेत, अक्षरशः गोळ्या खाल्लेल्या आहेत की ज्या गोळ्या खाल्ल्यानंतर माणूस मरतो बरं का. असे देखील या स्वातंत्र्य सैनिकांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत. वल्लभपंत म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते पहिले, प्रचंड धिप्पाड व्यक्ती, पण त्यांना हे हाडच नव्हतं. का माहिती? इथं लाठीनी हे हाडच तुटलं होतं त्यांचं. इतका पहाडी माणूस, पण फक्त सांगितलं महात्मा गांधींनी की बाबा हिंसेनी काय करायचं नाही, तर लाठ्या खाल्ल्यात ह्या लोकांनी, इतका हाल अपेष्टा सहन केल्या. आणि त्याच या परिवारातले डॉक्टर बाबा आढाव आहेत, तर त्यामुळे त्यांना तुम्ही प्रचंड भरून पाहून घ्या, कारण ते हे प्रतिनिधित्व करतात ह्या क्रांतिकारकांचं. हे भारत स्वातंत्र्यात नव्हता, पारतंत्र्यात होता म्हणजे काय होता नेमका, तर हे आपल्याला त्यांच्याकडे पाहून आपल्याला पाहता येईल. खूप जणांनी याच्यासाठी सहकार्य केलं. माझी फार इच्छा होती की डेक्कन एज्युकेशन सोसायटी, की जी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्थापन केलेली आहे, त्या शाळेमध्ये या फिल्मचं उद्घाटन व्हावं, माझी फार इच्छा होती. म्हणून मी सोसायटीतल्या सगळ्या मेंबर्सना सांगितलं, त्यांनी देखील माझ्या विनंतीला मान दिलात आणि मला खूप छान वाटलं की कारण ही गोल घुमट जे दिसतंय ना मुलांना, तुम्हाला लक्षात येणार नाही, तुम्ही ज्यावेळेस
सरांनी सांगत होते की बाबा कोण कोण या शाळेचे विद्यार्थी होते. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गोल घुमट हे फार महत्त्वाचं आहे बरं का. अख्ख्या पुण्यातून दिसायचं आहे गोल घुमट. आम्ही त्या घुमटामध्ये आतमध्ये जाऊन आकाश निरीक्षण केलेलं आहे कित्येकदा. तर ते घुमटाची शाळा ही फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला फार मोठा वारसा लाभलेला आहे. तुम्ही फार फार मोठे महान आहात मुलं आणि खूप देशासाठी मोठं काम करा. ही फिल्म यासाठीच तयार केली. खूप जणांनी याच्यासाठी सहभाग घेतला, मला खूप मदत केली, सहकार्य केलं. थोडासा उशीर झाला आहे कार्यक्रमाला. मी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आभारी. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्या कार्यक्रमाची वेळ सांभाळत आपण आभार प्रदर्शनाकडे बोलूया. उद्योजक व इतिहास अभ्यासक माननीय श्री राहुल पापळ यांना विनंती करतो कृपया आपण आभार प्रदर्शन करावे. झुंजार शिलेदार सेवा संघाचे पदाधिकारी आहेत. भारतातील सर्वात मोठ्या कुल्फी चेनचे ते मालक आहेत. लाडाची कुल्फी त्यांच्या संस्थेच्या 500हून अधिक फ्रँचायझी आहेत. सर्वांना जय हिंद. आणि झुंजार शिलेदार सेवा संस्था आणि डेक्कन एज्युकेशननी हे उभं केलं आहे. डेक्कन एज्युकेशनचे खूप खूप आभारी आहे आम्ही की त्यांनी आणि त्यांचा मान ठेवून इथं आम्हाला संधी दिली. खरंच आमचे गुरु दुर्ग महर्षी प्रमोद मांडे आणि बाबा आमचे गुरु आहेत. तर यांनी आम्हाला खूप काही म्हणजे जयंत्या कशा साजऱ्या करायच्या त्यांनी चांगलं सांगितलं आम्हाला. म्हणजे आमचा आता ब्रीद वाक्य झालं आहे की जयंत्या नाचून नाही तर वाचून साजऱ्या करू. आणि सर्व समोर बसलेले भारताचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे. मला असं वाटतं तरुण बिघडलेलं नाही आहे. तरुणांना चांगली दिशा दिली पाहिजे आणि दिशा देण्याचं काम डेक्कन एज्युकेशन करतं आहे. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं झुंजार शिलेदार सेवा संस्थेतर्फे आम्ही हे काम हातात घेतलं आहे. म्हणजे मांडे सरांनी आम्हाला भरपूर काही शिकवलं आहे. त्यातलं एक वाक्य असं की राहुल, आम्ही व्यवसाय करतो तर पैशाला लिमिट आहे. काहीतरी लिमिट झाल्यानंतर आपण काहीतरी देशासाठी देणं लागतो. ही अशी आमची टीम उभी राहिलेली आहे की आम्ही उद्योजक उभे करतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की उंधळीत मावल इतकं नक्की कमवा, पण सांडायच्या आधी देशाला परत द्यायला शिका आणि समाजकार्यातून देशाला परत द्यायला शिका. असं आमचं काम आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार. समोर बसलेलं भारताचं भविष्य यातून बरेचसे काहीतरी कोण सायंटिस्ट कोण उद्योजक असे घडावं असे मी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. फक्त आपले उद्घाटक माननीय बाबा डाव जे आहे ते आपल्या समोर बसलेले असतील. बाकी सर्वांना विनंती आहे कृपया आपण उभे राहावे. राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहे. वंदे धन्यवाद. सर्वांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावे.